नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आज आहे सुट्टीचा वार. सुट्टी म्हटली की कुठेतरी फिरायला जायचं. बट कुठे जायचं ते अजून ठरलं नाही. आम्ही असं रॅन्डमली निघालो आहोत. माझा भाऊ आहे आर्यन आणि आता आम्ही चाललो आहे. म्हणजे जस्ट घरातून निघालोय. कुठे जायचं अजून ठरलं नाहीये. काका असणार आहे बरोबर आणि कौस्तुभ असणार आहे. कौस्तुभला ऑन द वे पिक करू. सो नक्कीच टुवर्ड्स पालघर साईडला कुठेतरी जाऊ. सो बघू वाटेत जाता जाता. म्हणजे अनएक्सपेक्टेडली अनप्लॅन्ड ट्रिप जी असते ती नेहमी खूप कमाल असते. तर मला फुल गॅरंटी आहे की ह्या ट्रिप मध्ये सुद्धा खूप मजा येणार आहे, खूप धमाल होणार आहे. आणि बघू आता कसं होतंय, काय होतंय, आम्ही कुठे नक्की जातोय, स्पॉट काय सिलेक्ट करतोय, काहीच ठरलं नाहीये. मोस्टली कुठेतरी डॅम किंवा एखादा ट्रेकिंग पॉइंट बघू. सो लेट सी. ऍक्च्युली पाऊस पण मस्त आहे. जसा पाऊस पाहिजे फिरताना पावसाळ्यात तसाच एकदम पाऊस पडतोय. आणि म्हणजे लोक बोलतात की काय तू सुट्ट्या बिट्ट्या असल्या की घरी नाही थांबत, तिथे ना तिथे फिरत असतो. बघा कसं झालंय माहितीये, गेले 5 वर्ष आपण खूप काम केलं. असा कोणताच वार नव्हता किंवा कोणताच हे नव्हतं की जेव्हा म्हणजे सुट्टीच्या दिवशी पण काम चालूच असायचं. पण आता कसं झालंय, आता पण काम खूप करतोय, असं नाही काम नाही करत आहे. बट थोडं म्हणजे कधी फिरणार ना आपण. आताच तर वय आहे फिरायचं, नंतर बघू म्हातारे झाल्यावर कधी फिरणार. सो कॉलेजमध्ये तर खूप धमाल केली, पण जेव्हापासून कॉर्पोरेट लाईफ मध्ये आलो तेव्हापासून ऍज सच फिरणं, मित्रांबरोबर जाणं तर बंदच झालंय. म्हणजे जवळजवळ सगळे मित्र शिव्या घालत असतात, कारण जेव्हा पण प्लॅन बनतो तेव्हा बाकीच्यांना सुट्टी असते, आपल्याला सुट्टी नसते. तर त्या प्रकारे आता बघू हा प्लॅन कसा होतोय. काय मंडे सुट्टी, तर मंडेला फिरायचं. सो तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि आपण मग बघू कुठे आम्ही जातोय. त्याचबरोबर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर, आणि आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा. आपण बघू आता पुढे व्हिडिओ मध्ये काय काय होतंय, कसं कसं होतं. तर मित्रांनो, आता वाजलेत साधारण दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी साधारण 10:30ला निघालेलो. खूप कडक ट्रॅफिक लागलंय, त्याच्यामुळे म्हणजे ऍक्च्युली आमचं चुकलं असं की भिवंडी मारून आलो, तर त्याच्यामुळे ट्रॅफिक लागलं आणि सगळा प्लॅन एकदम असा हे झालाय. पण मध्ये भिवंडीमध्ये ट्रॅफिक मध्ये आम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. सो दाखव रे, हे बघा, फिशिंग रॉड घेतलाय आम्ही वाटेत ऑन द वे. सो स्वस्तात मस्त मिळालाय फिशिंग रॉड, पूर्ण सेट आहे फिशिंग रॉडचा. सो आम्ही आता इथे कुठेतरी बघणार, वसई विरार साईडला मासे पकडण्याचा बेत केलेला आहे. सो जसं संध्याकाळपर्यंत काही ना काहीतरी मिळेल असं मला खात्री आहे. सो बघूया काय मिळतंय, कसं मिळतंय. आता मेन तर स्पॉट शोधावा लागेल की जिकडे चांगली फिशिंग होईल. सो बघू, लेट सी. ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला, मस्त ट्रॅफिक आहे. म्हणजे आता तर कमी झालंय, भिवंडीमध्ये तर जबरदस्त होतं. सो आता हे जवळजवळ नाला सोपाऱ्या जवळ आम्ही पोहोचलोय आणि ठीक आहे, रस्ता थोडा खराब आहे त्याच्यामुळे पण ट्रॅफिक लागतंय, पण चालायचं आता, काय करू शकतो आपण. आलो. नमस्कार, सुस्वागतम. नमस्कार. गाईज, आम्ही आलो आहोत विरारला. काका, त्याच्यानंतर आर्यन आणि कौस्तुभ आणि हा इकडचे लोकल माणसं. सो आता आमचा प्लॅन असा आहे की आता मासे पकडायचे आहेत. फायनली आम्ही ट्रॅफिक बिफिक सगळं संपवून कौस्तुभला पिक करून 1760 प्लॅन, म्हणजे अनप्लॅन्डच होते ट्रिप, पण तरी 1707 प्लॅन बनले की आता काय करूया, आता इकडे जाऊया तिकडे जाऊया, असं करत करत आम्ही पोहोचलो आहोत विरारला. आणि विरारला आता आपण प्रयत्न करू मासे पकडायचे. बघूया यश आम्हाला मिळतंय की नाही. आमचं यश तर गावाला आहे, आमचा भाऊ. पण असो, आता तुम्हाला इकडचा निसर्ग दाखवतो. म्हणजे हा आता ठीक आहे, निसर्ग तर आहे इकडे तसा. विरार सुंदर आहे, समुद्र किनारे आहेत आणि बऱ्यापैकी इथे पूर्ण मला दिसत आहेत प्लॉट्स, बंगलोज वगैरे आता असे झालेले आहेत. सो आपण बघूया, ते तुम्हाला दाखवतो.
सो असं आता साधारण अजून एक 4 किलोमीटर पुढे गेलो की पुढे समुद्र येणार आणि त्या समुद्रावर आम्ही मस्तपैकी मासे पकडणार. जेवण नाही, मॅगी बनवणार मोस्ट प्रोबेबली, आणि जेवण पण बनवू आणि खाणार मस्तपैकी. मासे बघू आता कशा प्रकारचे मिळतात. सो बस आता थोड्या वेळात आम्ही पोहोचू आणि मग तिकडचं डायरेक्ट जे आता नवीन काय बोलतात त्याला, फिशिंग रॉड वगैरे घेतलाय, बाकी अजून बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात, ते सगळ्या तुम्हाला तिथे गेल्यावर पोहोचल्यावर दाखवतो. लेट्स सी. तर मंडळी, हा आम्ही फिशिंग रॉड घेतलाय. आता सगळ्यात पहिलं तर आपण बघूया हे कसं जॉईंट करायचं. सो बेसिकली हा तंगूस आहे इकडे, ओके, साव बोलतो आपण. हा इथे असा लावायचा आहे. तेव्हा हे इथे असं फिट करायचं आहे आणि हे फिरवायचं, मग हे टाईट होऊन जातं. सो अशा प्रकारे हा रॉड तयार झालाय. इथून हे काढलं हे बघा, हे आता पुढे सो हा असा रॉड आहे. आता आपल्याला इथून तंगूस टाकायचा आहे मागून, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता हे आपण इथे लावून घेतलंय. ह्याच्यातून हा साव जो आहे तो आपल्याला असा टाकायचा आहे. सो बेसिकली पहिल्यांदाच रॉडवर फिशिंग करणार आहोत आम्ही. बाकी जो आपला ट्रेडिशनल मेथड आहे, जो गावी आपण नॉर्मली करवतो, ते तर आपल्याला येतं, पण हे थोडं आपल्यासाठी नवीन विषय आहे. पहिल्यांदाच असा काहीतरी प्रयत्न आहे. तर बघू कसं सक्सेसफुल होत आहे, काय होत आहे. थोडं ढील दे. आता हे तर आता आपल्याला कळलं की लावायचं कसं. तर पुढे आपण ह्याच्यामध्ये कॅच जो आहे तो लावू आणि त्याच्यानंतर ट्राय करू. तर आपल्याकडे कॅच कोणते कोणते मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे गऱ्या कोणत्या कोणत्या ते दाखवतो, कॅच नाही, सॉरी, कॅच तर ह्याला होणार. सो हे बघा, हा स्नायपर आहे एक. ह्याच्यामध्ये टोटल तीन साईडला ह्याला गरी असते. हावाला एक आहे. त्याच्यानंतर हे बघा, हा एक फिश आहे, हा एक फिश आहे. हे 2 प्रकार आहेत. हे मोठ्यावाल्या गऱ्या आहेत, हे छोट्या गऱ्या आहेत इकडे. आणि त्याच्यानंतर हे इथे शिसम आहेत, प्लस हे इथे चिंगळे आहेत. तसे डिफरंट टाइप्स ऑफ कॅच आहेत. आपण बघू आता, एक आपण ह्याला कॅच लावू आणि त्याच्यानंतर त्याचं आपण मासे पकडू. ठीक आहे. तर हा सिसम आहे, वेट जो असतो तो, ज्याने कसं होणार की ते आतमध्ये जाणार, फेकायला वगैरे बरं पडतं. बरोबर ना. आणि आता हे गरी लावायचे पुढे. हे आपलं फीड असणार.
सो गावाला बऱ्याचदा आम्ही मासे पकडायला गेलो आहे आणि भरपूर मासे पकडले पण आहेत. पण मुंबईत पहिल्यांदाच विरारला आम्ही मासे पकडतोय. सो बघू काही लागतंय की नाही, काही मिळतंय की नाही. पण मला खात्री आहे की सारापुरतं तरी काहीतरी सोय होईल. हे तरी वसूल होईल, एवढं तरी मिळेल काही ना काहीतरी. एखादी तांबूशी वगैरे मिळाली तर मजाच येऊन जाईल मोठ्यातली. पण हे बघू आता कसं करायचं ते. हे लाव. तो घेऊ दे बाहेर. तो पक्षी आवाज करतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे आपण जेटीवर आलोय विरारला आणि आता आपण कॅच साठी जाणार आहोत. खूप मस्त आहे वातावरण इकडचं बघाल ना. जेटी बघाल तुम्ही एकदम मस्त, पूर्ण मॅनग्रोव्ह आहेत आजूबाजूला आणि समोर आपल्याला जेटी दिसते. तर आपण तिकडे जाऊन बघा काही कॅच मिळतंय का. ठीक आहे. भाई तो बघू शकतो आपण जेटीवर आलेलो आहोत. इकडे मासे पकडायचे कसे हा मोठा प्रश्न आहे, कारण पूर्ण चिखल आहे सुकती लागल्यामुळे. पण डेफिनेटली काही ना काहीतरी वे आउट निघेल. गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण सुरुवात करूया. तिथून तिथपर्यंत जाणंच टास्क आहे. चपला बिपला काढून हाफचड्डी घालून जावं लागेल. त्यांचा व्हिडिओ घे. हे खाजन आहे पूर्ण. तर मित्रांनो, या स्पॉटला आपण घरी येऊन मासे नाही पकडू शकत किंवा रॉड फिशिंग आपण इथे नाही करू शकत, कारण आता सुकती लागली आहे. थोडं पाणी मागे गेलंय, खाजन आहे आसपास. त्यामुळे तो इथून साधारण एक 10 मिनिटावर बंदर येतो. त्या बंदरावर जाऊन तुम्हाला तिकडे रॉडने फिशिंग करायला मिळेल असं आपल्याला दादानी सांगितलेलं आहे. ते मागे होडीत आहेत ते. तो आपण आता तिकडे पुढे बंदरावर जाणार आहोत. एक 10 मिनिटात आपण बंदरावर पोहोचू. निसर्ग बघा इथला. गावा गेल्यासारखा वाटतं ना एकदम. बाजूक मुंबई आहे, परत बिल्डिंग आहे. तर मित्रांनो, आता आम्ही परत गाडीत बसलोय आणि आता आम्ही निघालोय रेती बंदर जो आहे इकडे, तिथे आम्ही आता जाणार आहोत. सो त्या बंदरावर जाऊन आपण बघू की तिथे मासे पकडायला मिळतात की नाही. मासे जरी पकडायला मिळाले नाही मिळाले तरी आम्ही वेगळी सोय करून ठेवली आहे. तिथे जाऊन काहीतरी मस्तपैकी बनवून खायचा प्लॅन आहे. आणि आमचे शेफ पण आहेत. शेफ भरपूर दिवस झाले, बोलून काहीतरी बोला. काय बोलू, तुम्ही विचारा काय बोलू.
नाही असू दे असू दे तर सर्वप्रथम तर आम्ही तुमच्या राज्यात आलेलो आहोत, तर ह्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय आणि इथे पुढे तुमचा काय प्लॅन आहे, आमच्यासाठी काय स्पेशल तुम्ही बनवायचा विचार केलेला आहे? मंडळी, ही झुंज जवळजवळ 3.5 वर्ष सुरू आहे. मध्ये इथे डोंगर पार करून वेगवेगळे रस्ते करून फायनली पवन लब्धे आमच्या वसई विरार शहरात पोहोचले आहेत. याचा फार आनंद आहे आम्हाला. आणि काय स्पेशल बनवायचं बघूया. चिकन बनवायचा हे सुरू आहे, प्लॅन सुरू आहे. कसं बनतंय, काय बनतंय ते आम्ही तुम्हाला दाखवू. धन्यवाद. तर मंडळी, आता आम्ही चिकन घेऊन आलेलो आहोत इकडून आणि त्या पद्धतीने चिकन तर बनवणारच आहोत, पण चिकन बरोबर फिश मिळाला तर अजून मजा येईल. आणि नक्कीच अजूनपर्यंत मला पूर्ण खात्री आहे की आम्हाला फिश सुद्धा मिळेल. सो त्या अकॉर्डिंग आम्ही पुढची तयारी आता करतोय आणि कामाला लागतोय. तुम्हाला आहे ना एक मस्त गोष्ट दाखवतोय बघा, किती सारे कुत्रे आहेत दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट, सगळे जर्मन शेपर्ड आहेत. एकच मिनिट, पूर्ण गँग आहे. तर मंडळी, बंदरावर आलो. इथून आता आपण बघू इथे काय मासे वगैरे मिळत आहेत की नाही. आणि मागे बघू शकता तुम्ही, ही वैतरणा नदी जी आहे त्याला जाऊन भेटतं हा पूर्ण. ओके, सो विरारला आहोत आम्ही आता आणि इकडे आता आपण करणार आहोत फिशिंग. तर मंडळी, आयुष्यात पहिल्यांदा फिशिंग रॉडचा वापर मी करतोय. बघूया कसं होतं. तर शिकतोय, कुठे गेला, शिकतोय हळूहळू हळूहळू. बघू. माका काय वाटतं माहिती आहे, याचा वजन अजून हवा होता. तर मित्रांनो, काय कमाल वातावरण आहे बघा. मागे सुंदर अशी वैतरणा नदी आहे आमच्या मागे. आर्यन आहे, काका आहे आणि ह्या साईडला होड्या आहेत. ह्या साईडला पण होड्याच होड्या आहेत. अरे बापरे, हे बघा फिशिंग नेट नाही सॉरी, फिशिंग रॉड. आई शाबाश. प्रॅक्टिस सुरू आहे आमची. नक्कीच रात्री होईपर्यंत काही ना काहीतरी आम्ही इथून घेऊन जाऊ. आणि आता इथे आपल्या ज्या गावी ट्रेडिशनल पद्धतीने आम्ही फिशिंग करतो, जे नॉर्मली आपण गरी असते आणि त्याला पुढे सिसम लावून आणि नंतर पुढे काही ना काहीतरी लावून आपण जे मासे पकडतो, त्या पद्धतीने आपण आता दाखवू तुम्हाला. हे बघा, काका आता गरी बनवतोय. हे इथे प्लॅस्टिकच्या बॉटलला आपण तंगूस गुंडाळला आहे, त्याला साव बोलतो. आणि आपले आर्यन आहेत. तर मित्रांनो, आपले शेफ आपल्या मेन कामासाठी आता सुरुवात केलेली आहे. त्यांनी कांदा कापतोय. ॲक्च्युली आमचं झालं असं की तयारी पूर्ण झाली नव्हती, खूप घाई गडबडीत आम्ही निघालो, त्यामुळे बऱ्याच गोष्टी विसरलो. पण ठीक आहे, आता कांदा कापतायत. त्याच्यानंतर चिकन आम्ही साफ करून ठेवलं आहे व्यवस्थित. मग मस्तपैकी चिकन बनवून
खायचं आहे आणि अशी आमची तयारी सुरू आहे. मागे आम्ही गऱ्या ज्या आहेत त्या टाकून ठेवल्यात पाण्यामध्ये. जर काही लागलं तर नक्कीच तिथे मिळेल. सो संध्याकाळ झालेली आहे, आता थोड्याच वेळात सनसेट होईल आणि आपण मस्तपैकी फिरतोय. आर्यन आणि हे बंदर आहे. काका गेले आता मासे पकडतोय. मी वैतरण्या नदी आहे बेसिकली. हो तर शेफ सॉरी, आम्ही तुमचा बाईट घेऊ नाही शकलो कारण आम्ही मासे पकडण्याच्या प्रयत्नात होतो. आणि इथे बघू शकता तुम्ही मासे नाही पण मटण आपल्याला भेटलेलं आहे. आणि अशा प्रकारे एकदम सुकं आणि साधं सिंपल असं चिकन बनवतोय. काय काय टाकलंय कौस्तुभ याच्यात? मसाले फक्त मसाले आणि चिकन, जे मिळालं ते. जे मसाले मिळाले टाकलेत. आणि अशा प्रकारे साध्या पद्धतीचं मस्त झणझणीत स्पेशल मसाला म्हणजे एक स्पेशल मसाला म्हणजे सुरुवातीचा मसाला. सुरुवातीचा मसाला तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर लास्ट टाइम मी आमचा घरचा मसाला बोललो होतो, तोच मसाला आहे सुरुवातीचा मसाला. आणि तुम्ही ऑर्डर करू शकता, मला DM करू शकता, मी तुम्हाला नंबर देईन. खूप छान मालवणी मसाला, घरगुती मालवणी मसाला मिळेल. वाव. आणि ह्यांनी बेसिकली काय केलं माहिती आहे का, ह्यांनी आतड्या खाऊन टाकलेल्या आहेत जे आम्ही मासे पकडायला घेऊन आलेलो, जे आम्ही लावणार होतो. तर आता आमच्याकडे काही ऑप्शन नाही उरलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता माशांचा कार्यक्रम थांबवला आहे. गपचूप येऊन सगळ्या आतड्या ह्या 1, 2, 3 आणि 4 जणांनी खाऊन टाकले आहेत. ठीक आहे, आता सॉरी नको बोलू. सनसेट व्हायला आलेला आहे आता. वैतरण्या नदी चवीनुसार मीठ, मंडळी हे बघा मस्तपैकी उकळत आहे. आणि कलर जो आलेला आहे काहीच नाहीये, फक्त कांदा आणि मसाले. जबरदस्त शेफ कौस्तुभ लपते. आणि इथे आपण बघू शकतो आमच्या टायटॅनिक मधले जॅक बसलेले आहेत वर होडीवर. हो, आता आपण टेस्टिंग करतोय. कसं झालंय? एक नंबर. कौस्तुभ शेफ एक नंबर. आणि आमचा जॅक. तर मित्रांनो, सुख म्हणजे काय असतं ते आता बघा तुम्ही. चिकन आहे, कौस्तुभ यांनी बनवलेलं चिकन. काहीच जुगाड नव्हता तर बॉटल कापून त्याच्यामध्ये आपण हे मस्तपैकी ह्याचा ड्रोन बनवलेला आहे. मी ड्रोन तर आणलाय पण त्या ड्रोनचं काय झालं, उडवताच येत नाही आम्हाला. सो आता हे आपण जरा टेस्ट करून बघूया. काय तुमचं काय का? कसलीच गरज नाही, फक्त मसाल्यांमध्येच जादू झाली आहे. मस्त बनलंय प्रॉपर एकदम. थोडंसं अजून शिजायला वेळ लागेल, शिजलं पण आहे तसं. हे ते आता जी फोड होती ती शिजली आहे. परफेक्ट, 100 मार्क. काय 5 नारळांचं तोरण. पक्ष्यांचा थवा. तर मित्रांनो, आता साधारण 7-7:30 झाले आहेत आणि आम्ही आता मस्तपैकी ते जे बनवलं आहे ते खाऊन घेणार आहोत.
कौस्तुभने आपलं व्हेज खाणं सुरू केलेलं आहे. सो आपण व्हेजमध्ये आणलेलं आहे आमच्या काकीनी मस्तपैकी चण्याची उसळ आणि भाकरी दिली. आपण दाखवतो तुम्हाला. ही बघा चण्याची उसळ आहे आणि ही भाकरी आहे. चण्याची उसळ भाकरी मस्तपैकी आणि कौस्तुभ मस्तपैकी. आणि इथे आता आम्ही पुढचा जो आमचा गेम आहे तो म्हणजे जेवणाचा, तो आम्ही सुरू करतोय. आता आम्ही माशांवरचं कॉन्सन्ट्रेशन चिकनवरती टाकलेलं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पॅकअप केलेलं आहे. जेवण वगैरे मस्तपैकी झालंय. जेवून आम्ही आता निघतोय आणि बघू इथे भुजिंग चांगले मिळतात विरारमध्ये. तर भुजिंग सेंटर चालू आहे का बघतो. तर भुजिंग सेंटर चालू असेल तर आपण भुजिंग खाऊ, नाहीतर मग आपण आजचा ब्लॉग इकडेच थांबवू. सो लेट सी. भुजिंग सेंटरला जातोय आम्ही आणि काळोख पडलेला आहे, अंधार झालेला आहे, घरून फोन यायला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, अर्धा किलो भुजिंग पार्सल मिळालेलं आहे. गरमागरम भुजिंग. आता जाऊन हे संपवणार आणि आजचा ब्लॉग पण संपवणार. तर बघूया भुजिंग कसं आहे, ह्याला किती नारळ मिळत आहेत, कसं आहे, आपण रेटिंग देऊ आणि त्याच्यानंतर आपण बघू. तर मंडळी, अगाशी भुजिंग सेंटर जे फेमस आहे विरारमध्ये आणि भुजिंग या पद्धतीची सुरुवात जिथून झाली तिथलं आता आपण भुजिंग टेस्ट करून बघूया की कसं आहे. मी तर पहिल्यांदा भुजिंग खाणार आहे. सो लेट्स सी. स्मेल चांगलं होतंय. खमंग असा स्मेल आलेला आहे. मसाल्यांचा पण त्याच्यामध्ये मस्तपैकी असं स्मेल येतोय. तो पण जवळून बघूया. हे बघा गाईज, भुजिंग मस्त वाफा येत आहेत. आता मी टेस्ट करून बघतो कसं आहे. तो पहिल्यांदाच भुजिंग पण ट्राय करतोय. स्मोकी फ्लेवर आहे आणि तंदूरवरती जसं चिकन भाजलेलं असतं तसं नाही लागत आहे. थोडंसं ओलसरपणा पण आहे याच्यामध्ये. आणि आम्ही जो मसाला टाकलाय ना, त्यांचा जो सिक्रेट मसाला आहे त्याची चव खूप चांगली अशी फ्लेवर्ड येतोय. क्रेझी आहे गाईज. म्हणजे या अशा गोष्टींना आपण रेटिंग नाही देऊ शकत, कारण ही सुरुवात इथूनच झाली आहे भुजिंग या पद्धतीची. डेफिनेटली 5 नारळाचे 5 तोरण आपण देऊ शकतो ह्याला. एवढं कमाल आहे हे. आणि एकदम बोलू शकतो आपण म्हणजे जबरदस्त आहे. शब्द नाहीत माझ्याकडे. तो हा असा जबरदस्त भुजिंग खात आजचा ब्लॉग संपला असं मी जाहीर करतो. तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा येऊन खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.